भारताला हव्या असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार। भारताला हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहरचा ताबा हवा। केंद्र सरकारची यादी तयार। भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा। नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून मान्य। भारताने बॅलिस्टिक मिसाईल डागल्याबाबत मुनीरचा शरीफला मध्यरात्री 2:30 वाजता फोन। भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसच्या दुरुस्तीचं पाकिस्तानकडून टेंडर। पंतप्रधान शहबाज शरीफच्या कबुलीनंतर काढलं टेंडर। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 9 एअरबेस नेस्तनाबूत। बलूच लिबरेशन आर्मीचे पाकिस्तानी लष्करावरील हल्ले वाढवले। पंजौर भागामध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये 12 पाकिस्तानी सैनिक मारल्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली। आतापर्यंत 400 पाकिस्तानी सैनिक मारल्याचा बीएलएचा दावा। पाकिस्तानी पत्रकार मोईद मिर्जादा याच्याकडून पाकच्या खोट्या दाव्यांची पोलखोल। पाकच्या एकाही मिसाईलने भारतामध्ये नुकसान केलं नाही, मात्र भारताने पाकवर मिसाईल डागल्यानं मोठं नुकसान झाल्याचीही कबुली। सुरक्षा दलांकडून काश्मीर खोऱ्यामध्ये 11 दहशतवाद्यांचा शोध सुरू। निशाण्यावरील 17 दहशतवाद्यांपैकी 6 जण ठार। सुरक्षा दलांच्या ऑपरेशन दरम्यान त्रालमध्ये 3 आणि शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्तानं ज्योती मल्होत्राला निमंत्रण दिल्याचं समोर। पाकिस्तानी दूतावासाने 28 मार्च 2024 मध्ये रिसेप्शन आणि इफ्तारसाठी ज्योतीला निमंत्रण दिलं होतं। भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते, मात्र शस्त्रसंधी दिल्यानं दोन्ही देशांचे आभार मानतो। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला भारत तयार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। भारताकडून मात्र 0%